आता तरी काढून टाकाय, आता तरी पुढे हात उपदेश नका करू ना असा वृक्षाचा लक्षात ठेवा. देव देव म्हणत बसू नका. माता पिता यामध्ये आहे. माता पिता गुरु बंधू तोच करपा सिंधू पांडुरंग. इथून आपलं बुड चुकलं, इथून बुड चुकलं आपलं. समजा एक नावशी ग्रंथ आहे, 4 युगाचा आहे. कोणी आणला असं नाही तालुक आहे, 4 युगाचा आहे. 4 युगापासून पुढं काही महिन्यापासून तृतीय, द्वापार, कलियुग, सतयुग या 4 युगापर्यंत हे ध्यानच ऋषीमुनींना करत आले आणि तेच मला आज भेटलेलं आहे. आणि याच्यामध्ये आत्मा आत्ता नसल्यामुळं आता आदिनाथ गुरु आपण म्हणतो. आदिनाथ गुरु म्हणजे आत्मा, हे शरीराचा गुरु नाही. आदिनाथ गुरु म्हणजे आत्मा. शंकर पार्वती आगम निगम पुस्तक आहे, त्यामध्ये आहे. आणि 4 मुक्त्या म्हणजे दया, क्षमा, शांती, आनंद आणि 5वं सत्य स्वरूप. 10 इंद्रिये, 10 इंद्रियाचे 5 कर्मेंद्रिय समोर आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय म्हणजे कोणते ते सांगतो. दया, क्षमा, शांती, आनंद आणि 5वं सत्य स्वरूप ते ज्योत आहे निराकाराची, 5 तत्वाची ज्योत आहे. त्याच्या आम्ही अर्थ केल्या. आरती ज्ञानराधा महा कैवल्य तेजा सेविती साधू संत मन वेदिले माझे. कैवल्य म्हणजे निराकार स्वरूप आहे आपलं. हा गुरु कृपे पण तुम्ही पाहून घ्या. आपलं स्वरूप जे अर्जुनाला दाखवलं तुम्ही पाहू शकता. गुरु तसा असला तर. मला काही तेवढं माहित नाही, पण अंदाज आम्हाला आहे की यामध्ये आहे तो रूप. आणि तेव्हाच आपल्याला काही शांती भेटल आणि सुख भेटते. सगळं या देहामध्ये, या देहाच्या पलकट काही नाही. दुःख आणि सुख यातच आहे. ज्ञान अज्ञान यातच आहे.